आज मी महापौर मॅडम यांना भेटायला गेले असतात महापौर मॅडमनी सांगितलं मला की म्हणजे आतून माणूस गेला आणि बाहेर येऊन सांगितलं की खूप महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि ती बैठक किमान अर्धा तास चालणार आहे. मी मान्य केलं, ठीक आहे, महत्त्वाची बैठक असेल, आयुक्त महोदय, प्रशासन, शासन दोन्ही एकत्र बसलं आहे. तर मी बसली बाहेर बसली असताना बरोबर 5 ते 6 मिनिटांनी मला निरोप आल्यानंतर अभिनेते सिद्धार्थ जाधव तिथे पोचले. सिद्धार्थ जाधव येताच ती बैठक त्यांची संपली. लगेच त्यांना आत घेण्यात आला आणि त्यांच्या बैठकीस दुसराच रूपांतर देण्यात आला. म्हणजे आम्ही विरोधी पक्षातले लोकप्रतिनिधी, आम्हाला काय व्हॅल्यू नाही का? आम्ही अर्धा तास बाहेर बसायचं का? त्याचप्रमाणे सतत गेले 4 वेळा मी आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला. कायम आयुक्त व्हीसी सुरू आहे, व्हीसी सुरू आहे, व्हीसी सुरू आहे हा निरोप आम्हाला दिला जातो. म्हणजे आमच्यासाठी व्हीसी आणि मॅडमकडे, महापौर मॅडम सत्ताधारी पक्षाचे आहेत म्हणून त्यांच्याकडे 1.5-2 तास आपण बसता. ठीक आहे, आपण बसा, आपण काहीतरी शहराचे प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करत असाल, पण जे दुजाभाव तुम्ही केला गेला, सिद्धार्थ जाधव आल्यानंतर तुमची बैठक संपते आणि आम्ही बाहेर वेट करायचा, हे पुन्हा चालणार नाही. जो वेळ आयुक्त महोदय सत्ताधारी पक्षाला देतात तो वेळ त्यांना आम्हालाही द्यावा लागणार.